आज रोहिणीची फरमाईश होती की ताई मला पोहे खावेसे वाटताय। तर बघितलं डब्यात तर पोहे संपलेले होते। मग आठवलं की आपल्या घरामध्ये आहे वाचलेली इडली रात्रीची। तर मग रोहिणी मॅडमसाठी बनवूया चमचमीत इडली फ्राय। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघा, कांदा, टोमॅटो, जिरे, मोहरी, मिरची, शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीर। तर आता आपण तेलामध्ये टाकूया जिरे, मोहरी। जिरे मोहरी तडतडत असताना त्यात टाकायचे शेंगदाणे। शेंगदाणे टाकल्यानंतर टाकू मिरची आणि मिरची अंगावर उडू नये म्हणून त्यावर ठेवायचं झाकण। मिरची तडतडल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत कांदा। कांद्याला मस्तपैकी ब्राऊन कलर येऊपर्यंत परतवा। ओ शना बोल। आणि हे काम चालू असताना आमच्या पिल्लूचं चालू होतं, मम्मा मम्मा चाकू द्या। ती चाकूला चम्मचला चाकू म्हणते म्हणा। कांदा परतल्यानंतर आपण त्यात टाकूया टोमॅटो। टोमॅटो लवकर परतण्यासाठी त्यात टाकूया आपण थोडंसं मीठ। आता आपण टाकूया त्यात थोडीशी हळद। आता आपण टाकूया आपली रात्रीची इडली। घ्या आवाज। थोडीशी कोथिंबीर। आपली इडली फ्राय तयार। चला आता रोहिणी मॅडमला टेस्ट साठी देऊया इडली फ्राय।